संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधले जे आदिवासी आहेत ना ते आता आलेले नाहीत, ज्यांचं हे फॉरेस्ट यायच्या अगोदरपासून ते तुम्ही तिथून पुनर्वसन करायचं बोलता, ते कसं होऊ शकतं? आमचं गाव, आम्ही मूळ रहिवासी आहेत, तिथेच आम्हाला राहायला हवं. आमच्या कोंबड्या बकऱ्या सगळ्या आहेत, तर ते काय आम्हाला बिल्डिंग मध्ये देणार आहेत का बांधून? आता ते आम्हाला बिल्डिंग मध्ये काय चुली पेटवून देणार आहेत का? तेव्हा विकासाकडे तुम्ही एवढं जाऊ नका का त्या आदिवासी माणसाला तुम्ही रस्त्यावर आणाल. तुम्ही बोलतात झाडे लावा, झाडे जगवा बोलतात, आणि ती झाडे तुम्ही तोडता, मग तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ना. आदिवासी लोक हा जमिनीवरच आधारित आहे, ते नोकरी नाही काय नाही, जमिनीवरच आधारित आहे, तो जंगलावरच आधारित आहे. तुम्ही जंगलापासून जोहार. तर आज तुम्ही इथे आलेले आहेत, मोठी रॅली घेऊन आलेले आहेत, तर कशासाठी आलेले आहेत, काय प्रश्न आहेत तुमचे सरकारकडे? आमचा प्रश्न म्हणजे पुनर्वसनचं चाललेलं आहे. जी आम्ही ज्या जागेवर राहतो तिथे FRA SRA एक क्लस्टर योजना राबवल्या जातात, तर त्या आम्हाला नकोय. आमची जमीन आहे, आमच्या हक्काची जमीन आहे, आम्ही दुसऱ्याला का द्यायचं? आणि तिथे पुनर्वसन मेन नकोय आम्हाला. आमच्या मुलं लहानापासून आम्ही इकडे मोठे झालोय. आमचं वाडवडील इकडे आहे या ठाण्यामध्ये. इकडे असताना आम्ही दुसरीकडे का जायचं? आणि बिल्डिंग मध्ये म्हणतात, तर आम्हाला बिल्डिंग मध्ये नकोय. जिथे आम्ही राहतोय, आम्ही मूळ रहिवासी आहेत, तिथेच आम्हाला राहायला हवं. आमच्या कोंबड्या बकऱ्या सगळ्या आहेत, तर ते काय आम्हाला बिल्डिंग मध्ये देणार आहेत का बांधून? आता समजा हे म्हणजे गॅस बाटल्याचं चालू आहे, तर ते आम्हाला बिल्डिंग मध्ये काय चुली पेटवून देणार आहेत का? तेव्हा आम्ही जेवण कशावर बनवायचं? याच्याबद्दल आम्ही आज इकडे आलेलो आहोत की पुनर्वसन हा नकोय. हा आमच्या एरियात जो लागलेला आहे पुनर्वसनाचा फासीमा, तो आम्हाला काढून टाकायचा आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधले जे आदिवासी आहेत ना ते आता आलेले नाहीत, ज्यांचं हे फॉरेस्ट यायच्या अगोदरपासून ते, आणि तुम्ही तिथून पुनर्वसन करायचं बोलता, ते कसं होऊ शकतं? आमचं गाव नाही, आमचं गावच ते, तर आम्ही कसं काय तिथून जाऊ शकतो ना? आमचं सगळं म्हणजे आमचे पलाट आहेत, आम्ही ते शेती करतो, आम्ही जंगलाच्या म्हणजे आधारावर आमचं सगळं मासेमारी म्हणा, पावसाळ्यामध्ये आमचा निर्भर सगळं त्याच्यावर डोंगरावरच आहे, तर आम्ही तिथून कसं काय विस्थापन करू शकतो? आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला एखादं जंगल आवडलं, तुम्ही बोलाल का इथे आम्हाला डेव्हलप करायचंय, एखादा बिल्डर येतो, बिल्डरला तुम्ही ती जागा देतात, तर तुम्ही विचार करत नाही की तिथला रहिवासी, तिथला आदिवासी, त्यांना गाव नाही काय नाही, ते काय करू शकतात पुढे जाऊन? तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये टाकणार आहे, तर बिल्डिंगची किती म्हणजे लाईफस्टाईल किती आहे? 30 वर्षाची आहे ना. 30 वर्षामध्ये त्याच्यानंतर काय करणार आहे? आमची लोक आहे ते काय करणार आहेत पुढे जाऊन? पिढी आहे ती 50 वर्षापासून चालू आहे, 50 ते 60 वर्षापासून आहे. आणि आता जर हे 30 वर्षाचंच म्हटलं, 30 वर्षाचीच आम्हाला योजना जर राबवली, त्याच्यानंतरला मग काय परत मग असंच इथून हटवणार, मग आम्ही आमच्या जागेवर आहेत, मूळ निवासी आहेत, याच्यानंतरच ते आम्हाला कशाला इकडनं हलवायचं? आणि आमची पोरं बालं तर इकडेच आहे, आमच्या शेत जमीन इकडेच आहे. आमचे कित्येक बंधू आहेत ना, बंधू भगिनी, म्हणजे त्यांना कळतच नाहीत काही गोष्टी. ते जंगलावरच आधारित, तिथे काम धंदे नाहीत, कारण की वाघे स्टेट हा एरिया ना इंडस्ट्रियल एरिया होता, तिथे कंपन्या वगैरे सगळ्या बाहेर गेलेले आहेत, मग ते जंगलावरच आधारित आहेत. मग आता तुम्ही तिथून पण तुम्ही त्यांना बाहेर काढताय, मग ती लोक काय करणार आहेत? जमीन तर आदिवासी लोक हा जमिनीवरच आधारित आहे, ते नोकरी नाही काय नाही, जमिनीवरच आधारित आहे, तो जंगलावरच आधारित आहे. तुम्ही जंगलापासून आदिवासी माणसाला वेगळं का करताय? पण तुमचा विकासाकडे तुम्ही एवढं जाऊ नका का त्या आदिवासी माणसाला तुम्ही रस्त्यावर आणाल की नाही. आणि आता कित्येक जण आहेत, चिराग नगरचं आमचं झालेलं आहे तसंच, त्यांची गुरुचरणाची जागा आहे, स्वतःची जागा आहे, तरी सुद्धा त्यांना तिथून काढलं गेलेलं आहे. हे चुकीचं आहे ना. आताही ती लोक लढा देत आहेत. महिनाभर झाला ठाण्याला त्यांनी उपोषण केलंय, 1 महिना ठाण्याला उपोषण केलेलं आहे रस्त्यावर, कारण की राहायला जागाच नाही त्यांना. ते काय करणार आहेत? मग ही परिस्थिती वाघे स्टेट एरिया म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पण हेच होणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या पाहिजे, हे चुकीचं आहे ना. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आम्ही जर राहत असो, तर आम्ही राहतोय, जी आमची घरं आहेत ती लिगली नाही आहेत. आणि सरकारचे जे कामं येणार, जे प्रोजेक्ट येणार, ते लिगल आहे का? हे आम्हाला प्रश्न विचारायचे आम्हाला सरकारला, की जी लिगल नाहीये जागा, त्या जागेवर तुम्ही प्रकल्प मोठमोठे आणून विनाशकारी हे आणून प्रकल्प आणून तुम्ही जर तिथे राबवू शकता, तर आमच्या गरीबाला राहू का नाही देऊ शकत? एक परीने तुम्ही बोलतात झाडे लावा,
झाडे जगवा बोलतात आणि ती झाडे तुम्ही तोडता, मग तुम्हाला लाजा वाटलं पाहिजेत ना, बरोबर आहे की नाही? आणि आदिवासी माणसांनी जंगल वाचवलेलं आहे. तुम्ही येऊन बघू शकता वाघा स्टेट मध्ये किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये की आदिवासी आहे म्हणतो जंगल आहे, नाहीतर जंगल हे नष्ट असतं. कारण की सरकारचं काय विकास काही असो, ती नदी एका बाजूला गेली तरी चालेल, ते जंगल तुटलं तरी चालेल, विकासाच्या पाठी चाललेलं आहे. तसंच तुम्ही आता म्हणजे ठाण्यावरून आहेत ना? हा, ठाण्यावरून आहेत. तर तुम्ही जे पालघर म्हणतात त्या वाढवण बंदरच्या बद्दल आहे की पालघर तर एकदम गावाच एरिया आहे आणि तिकडे आता चौथी मुंबई बनवायची ट्राय करत आहेत, म्हणजे कोशिश करत आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगा? त्याबद्दल सुद्धा आमचा विरोधच आहे. चौथी मुंबई तेच सांगतो ना आम्ही, तुमचं विस्थापन एवढं चाललंय ना, गावाची गावं उठवतायत. अहो पहिल्यापासून ती लोक शेती मासेमारी जे करत आलेत ना, तुम्ही त्याच्यापासून त्यांना साईडला करताय की नाही? जर वाढवण बंदराबद्दल बोलायचं असेल तर वाढवण बंदरावर जी मासेमारी करणारी जी लोक आहेत, त्यांनी जे तिथं त्याच्या याच्यावर आधारित जे पोट पाणी भरतायत, तर ती मासे विकून जर ते वाढवण बंदरावरच मोठा प्रकल्प आणला, ते मासेमारी पण विनाशकारी होणार. मग माणसांनी खायचं काय? माणसाला तर आमच्यासारख्या आदिवासी लोकांना तर मच्छीमारी आहे ते सगळंच कामधंदा बंद होणार. आम्ही तर कामं करणारी माणसं नाहीयेत. आमचं जे शेती जमीन आणि समुद्राच्या याच्यावरच आमचं जीवन जगतोय आम्ही, आणि ते पण आमच्याकडून आता हिसकावून घेणार म्हणजे. आणि आम्ही एकच आता आलोय वाढवण बद्दल रद्द म्हणून उपोषण करणार आहे. बघू आता जर किती दिवसाचं काय होतं, आम्हाला न्याय किती दिवसाचा मिळतोय, नाहीतर मग इथेच बसून राहणार आहे. धन्यवाद. तसं तुमचं नाव आहे? माझं नाव सायली पारधी. तुम्ही काय करतात या field नाही, मी घरी हाऊस वाईफ. ठाण्यावरून? मी अश्विनी झिंबल, अश्विनी गणेश झिंबल, आदिवासी वाघळे स्टेट वनहक्क समितीचे अध्यक्ष आहे. आम्ही घरीच असतो, घरीच हे करतो आणि आमचे मिस्टर आहेत ते लाकूड फाटे आणून विकून जो आमचा खर्च होतो ते त्याच्यावरच निर्वाह होतो. मच्छीमारी आणून मच्छी विकणं किंवा भाजीपाला डोंगरातून आणून ते विकणं, त्याच्यावरच आमचा आधार चालतो. आमचं कोंबड्या पाळणं वगैरे हे सगळं चालू असतं, याच्यावरच उदरनिर्वाह आमचा आहे. तेच तुम्हाला ठाण्यामध्ये फ्लॅट देतील म्हणजे असं सांगतात की बिल्डिंग मध्ये राहायला देतील, तर त्याच्यावरती काय आहे तुमचं की नाही? पाण्याची सोय मिळणार नाही म्हणजे बिल्डिंग मध्ये राहणं म्हणजे आता 5 आणि 7,000 हे आमच्या इकडे लोकांनी, काही लोकांनी ज्यांना कळत नाही त्यांनी भरलेले आहे. आणि आता त्यांना जी जागा चांदिवलीमध्ये मिळाली आहे ते तिकडनं रिटर्न आमच्या इकडे भाड्याने येऊन राहतात. मग त्यांच्या परिस्थितीनुसार आम्हाला बिल्डिंग मध्ये सुख सुविधा काय मिळणार आहे? आम्हाला बिल्डिंग मध्ये नकोय. आमच्या चुली बसणार असतील, आमची जी झाडं आहेत जंगलामधली ती झाडं बसणार असतील, आमची नदी जो तलाव आहे तुळशी तलाव म्हणून, तो तलाव जर त्या ह्याच्यामध्ये बसणार असेल बिल्डिंग मध्ये, किंवा आमच्या कोंबड्या बकऱ्या ज्या आहेत आम्ही ज्या पाळतोय त्या जर त्या बिल्डिंग मध्ये बसणार असतील तर आम्हाला ती बिल्डिंग जमेल. आणि बिल्डिंग म्हटल्यानंतरला जर मेंटेनन्स आलं, आदिवासी समाज जर त्या जंगलावर आधारित आहे, तो मेंटेनन्स कुठून भरणार? जर आम्हाला बघा आता बोलतात ना, कोरोनाच्या काळामध्ये पण आदिवासी समाज असो कोणी समाज असो, जंगलाच्या बाजूला राहणारा तो जंगलातच निघालेला ना. आजही तीच परिस्थिती आली आहे. गॅसचा पुरवठा नाहीये, त्यामुळे लोक काय काय झाले, जंगलाकडे जात आहेत, लाकडांसाठी झाले. मग तुम्ही जंगल का तोडताय की नाही? प्रत्येक वेळेस हेच काय ना काय तुमचं नवीन राजकारण स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला जंगलाकडेच जाणार आहे. म्हणजे तुम्ही जंगलापासून आम्हाला लांब करताय. तुम्ही आम्हाला चुली पेटवून देणार आहेत का? टॉवर मध्ये अलाव करणार आहेत का? धन्यवाद. जोहार. तसंच तुमचे प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही आलेले आहेत इथे करणं वाढवण बंदरसाठी आणि संजय गांधी नॅशनल पार्क ठाण्यावर तुमचे एवढे सगळे प्रश्न आहेत की जंगल वाचलं